नमस्कार, मी सुवर्ण. दुपारच्या 3च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढचा 1 तास महाराष्ट्रभरातल्या देशभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया. सुरुवात करतोय वैभव नाईक आमदार यांच्या बातमी संदर्भात. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या घराची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोजमाप घ्यायला सुरुवात झालेली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अंतर्गत ही चौकशी केली जाते. संपत्तीच्या विवरणाबाबत मोजमाप घेण्यात येत आहे. आमदार वैभव नाईक यांच्या कणकवलीमधील बंगल्याची कळसुली इथल्या क्रशर पाईप कंपनी फार्मसी कॉलेजच्या इमारतीचं मोजमाप करण्यात आलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशी अंतर्गत ही कारवाई करण्यात येते. कारवाई गेले 3-4 महिने सुरू आहे आणि ही कारवाई कशा सुरू आहे हे माझ्यापेक्षा ज्या जनतेला जास्त माहिती आहे आणि जनता माझ्या पाठीशी आहे हे अनेक वेळा दिसून आलेलं आहे. आणि त्यामुळे जे लोक उद्योजकांवर राहिले त्या लोकांना त्रास देण्याचं काम पद्धतशीरपणे सुरू आहे. आणि खरं तर या पद्धतीने आज माझ्या संपत्तीची चौकशी, त्याचं मोजमाप गेले अनेक दिवस सुरू आहे आणि त्यासोबत माझं कुठलंही म्हणणं नाही. जी काही चौकशी असेल त्यांना ते करावी आणि मी हे जे कमवलं आहे ते माझ्या हिमतीवर कमवलं आहे एवढं मात्र निश्चित आहे. आणि ज्या पद्धतीने माझ्यावर चौकशी होते त्या चौकशीला मी हिमतीनेच सामोरे जाणार आहे आणि त्यामुळे मला त्याच्यातमध्ये कारण नको, कोणची सहानुभूती नको. परंतु येणाऱ्या काळामध्ये जर ही अशा पद्धतीने आम्ही शिवसेनेवर राहिलो म्हणून आम्हाला त्रास देण्याचा असेल आणि त्या त्रासाचा जनता निश्चित उत्तर या ठिकाणी देईल. जनतेला सुद्धा कळते की माझी संपत्ती माझ्या वडिलांच्या, माझ्या आजोबांपासून मी आज राहतोय ते घर, माझ्या आजोबांनी 70 वर्षापूर्वी जमीन घेतली आणि आम्ही त्या ठिकाणी घर बांधलं आहे. आणि त्यामुळे अशा चौकशीला आम्ही कुठे भयभीत होणार नाही आणि चौकशी आली म्हणून दबावाला कुठे आम्ही बळी पडणार नाही आणि निश्चितपणे जी चौकशी त्याला सामोरे निश्चित या ठिकाणी जाऊ. सर, कुठली केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात दररोज आव्हान प्रति आव्हान देण्याची स्पर्धाच रंगल्याचं बघायला मिळत आहे. राजवस्त्र काढून या मग दाखवतो असं आव्हान राऊतांनी दिल्यानंतर नारायण राणेंनीही मी सुरक्षा काढून बोलवणार तिथे येतो असं प्रति आव्हानच राऊतांना दिलंय. तसंच मी नाही तर राऊतांनी शिवसेना संपवली असून ते आजच्या राजकारणातले जोकर असल्याचा टोला देखील राणेंनी लगावला. केवळ एवढ्यावरच नारायण राणे थांबले नाहीत तर भविष्यात उद्धव ठाकरेंना भेटणार आहे आणि संजय राऊत राज्यसभेत माझ्या शेजारी बसून उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंबाबत काय काय सांगायचे तेही मी ठाकरेंच्या कानावर घालणार आहे असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला. एक ना दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार. कशासाठी माहितीये ना, मी खासदार झाल्यानंतर माझ्या बाजूला संजय राऊत राज्यसभेत येऊन बसायचा आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे बद्दल जे काय सांगायचं ना ते मी उद्धव ठाकरेला आता भेटून सांगणार. चपलाने नाही मारला उद्धवने आणि रश्मीने तर मला विचारा. हा शिवसेना वाढवणारा नाही, संपवणारा आहे. हा मातोश्रीला सुरुंग लावणारा हे विष आहे. तो ज्याच्यावर अंगावर हात टाकेल खांद्यावर तो खांदा गळला समजा, असा हा विषारी प्राणी आहे. शिवसेना नव्हता, शिवसेनेविरुद्ध तो लोकप्रभामध्ये लेख लिहित होता तेव्हा संजय राऊत. तुम्हाला आज सांगतो संजय राऊत, तू जिथे बोलशील तिथे मी जायला तयार. प्रोडक्शन मी इथे सोड, जिथे बघूया. 19 जून 66 पासूनच्या पहिल्या 39 वर्षात शिवसेना वाढवण्यासाठी आणि सर्व काय करण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपवण्याची सुपारी नाही घेतली, संजय राऊतनी घेतलेली आहे. आणि आज त्याला आनंद जो होतोय ना, हा शिवसेना संपवल्याचा. 56 आमदार होते, आता 12 पण नाही राहिले हो, आणि ते शेवट करायला तो तयार आहे. आजच्या राजकारणात हा जोकर आहे, जोकर. काही विधायक, सामाजिक विकास, धार्मिक, बौद्धिक काही त्याच्याकडे नाही आहे. जे लेख लिहितो शिव्या घालण्यापलीकडे काही नाही. दरम्यान बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील आमदार संजय शिरसाटांनीही संजय राऊतांवरून नारायण राणेंच्या सुरात सूर मिसळला. नारायण राणे जे बोलले ते सत्यता आहे. याबद्दल जर तुम्हाला आणखीन माहिती पाहिजे असेल तर जे मातोश्रीच्या अवतीभोवती फिरतायत ना, किंवा किचन कॅबिनेट जे स्वतःला म्हणवत आहेत त्यांना हा प्रश्न विचारा, ते तुम्हाला सांगते. हे पब्लिकली जरी उद्धव साहेब म्हणत असेल तर
अरे त्या उद्धवला काय कळतं का, असं अनेक वेळेला अनेक ठिकाणी बोललेले आहेत. हे सर्वांनी ऐकलेलं आहे, म्हणून हे काही लपलेलं नाही. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर टीकास्त्र केलंय. एकनाथ शिंदेंनी दाढीवर हात ठेवला असता तर संजय राऊत कधीच खासदार झाले नसते, अशी टीका गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर केली आहे. संजय राऊतांना मिळालेली 41 मतं ही एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मिळाली असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले. गुलाबराव पाटलांनी राऊतांवर टीका केली आहे. आज संजय राऊत खासदार आहेत, ते खासदार सुद्धा एकनाथ शिंदेंमुळेच झालेत, कारण जी 41 मतं संजय राऊतांना मिळाली ती एकनाथ शिंदे यांच्याच प्रयत्नामुळे मिळाली, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलंय. आमच्यावर बऱ्याच टीका करतायत, राऊत पासला सगळे टीका करतायत, काय काय आमच्या राजांच्या बाबतीमध्ये बोलतायत, त्याच्यात मी खोलावर जाणार नाही. पण संजय राऊतांना आमचं एवढंच आव्हान आहे, नुसतं एकनाथ शिंदेनी नुसतं दाढीवर हात दिला असताना तर खासदार नाही झाला असता, आडवा पडला असता. आडवा ते 41 मतं पडले ना, ते असे केल्यामुळे पडले, नाही तर ते आडवं झालं असतं. असो, एक हिंदू एकजुटीचा मी या ठिकाणी आभार मानतो. सगळ्या पक्षाचे लोक इकडे आले. आपला पक्षपेक्ष बाजूला ठेवू, अरे धर्मच टिकला नाही तर पक्ष पुन्हा वाचणार आहे तुमचा. त्यामुळे आपण सगळेजण एकत्र झालात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याकरता हे सरकार कटिबद्ध आहे, मी सुद्धा वचनबद्ध आहे. नारायण राणे यांनी हल्लाबोल केल्यानंतर संजय राऊतांनी पुन्हा एकदा राणेंवर निशाणा साधलाय. पक्ष सोडल्यानंतर मी राणेंना कधीच भेटलो नाही, तसंच माझ्यामुळे जर राणे ठाकरेंना भेटत असतील तर ही चांगली लक्षणं आहेत, असं सांगताना राणेंचं केंद्रीय मंत्रिपद लवकरच जाईल असं भाकीत त्यांनी वर्तवलं. माझ्या आयुष्यामध्ये मी नारायण राणेला कधी भेटलो नाही पक्ष सोडल्यावर, बरं का, हे सगळ्यांना माहिती आहे. मी कधी बेईमान गद्दारांना भेटत नाही, त्यांच्याशी त्यांचं तोंडही बघत नाही. त्यांना उद्धव ठाकरेंना भेटायची इच्छा व्यक्त झाली, हे चांगलं लक्षण आहे. मी निमित्त ठरत असेल त्यांना भेटण्यासाठी. आत्ताच माझं उद्धव साहेबांशी बोलणं झालं या विषयावर, ते मी हसत होतो, ते हसले, बरं का. आमच्या नादाला आता यापुढे लागला कोणी तर तुम्हाला कळेल आम्ही काय आहोत. आणि फार हे धमक्या दादागिरी करू नका, आमचं अख्खं आयुष्य रस्त्यावर गेलं. तू कधी रे कानफडात खाल्लीस? खाल्ली का? मोठा भाईगिरी दाखवतो आम्हाला, या दाखवतो. माझ्या माहितीनुसार त्यांचं केंद्रीय मंत्रिपद जा. तुम्ही आमची का, तू कोण आहे? तू काय करणार? लाचार माणूस आहे, 10 पक्ष बदलतो घाबरून. डरपोकांना घाबरण्याचं कारण नाही आम्हाला. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे ह्यांच्यावरती अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये चिखलफेक करायची सुरुवात ह्या माणसानं केली, आम्ही नाही की. आदित्य ठाकरेवरती किती घाणेरडे आरोप करता, काय पुरावे? तुमची मुलं, तुम्ही उद्धव ठाकरेंविषयी कोणत्या भाषेत तुम्ही बोलताय? रश्मी वहिनीविषयी कोणत्या भाषेत बोलत होता? शरद पवारांना तुम्ही ज्ञान देताय, कधी काळी मोदी आणि अमित शहाना ज्ञान देत होता. राज्य मंत्रिमंडळ विस्तार येत्या 20 ते 22 तारखेदरम्यान होईल असा अंदाज संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय. काही तांत्रिक अडचणी आहेत, मात्र विस्ताराबद्दल कुणावरही दबाव नाही. माझ्याबद्दल जो निर्णय होईल तो मला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिली. संजय राऊत हेच शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान करत होते आणि करत आहेत. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावरही संजय राऊत यांचा दबाव दिसतोय, असंही शिरसाट यांनी म्हटलंय. हे बघा, मंत्रिमंडळ विस्तार व्हावा असं सर्वांचीच इच्छा आहे, सर्वांची ते मागणी सुद्धा आहे. यासाठी की कामाचा स्पीड वाढते. आणि मी याबद्दल सीएम साहेबांना पण डेप्टी सीएम साहेबांनाही बोललो. त्यांनी त्यांच्या ज्या टेक्निकल अडचणी त्या सांगितलेल्या, ते टेक्निकल अडचणी त्याच्या जर आता मला वाटतं या 15 तारखेपर्यंत संपतील असं एक माझा अंदाज आहे. 20-22च्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, कारण अनेक राज्यमंत्रीपदं असतील, कॅबिनेट मंत्रिपदं असतील, भरायची बाकी आहे. म्हणून 20 लोकांवर हे मंत्रिमंडळ चालणार नाही, तर ते वाढ करावीच लागणार आहे, हे त्यांनाही माहिती आहे. मी गुवाहाटीला असताना पहिल्यांदा याबद्दलचं स्टेटमेंट केलं होतं, आणि त्यात मी हे म्हणलं होतं की हे शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान संजय राऊतच्या माध्यमातून केलं जात आहे.
मी त्यावेळेला हेही म्हणलं होतं की काही जण, आता मी बडवे हा शब्द वापरला त्या टायमाला, काही जे मंदिरामध्ये बडवे असतात त्यांनी बिचाऱ्याने माझ्यावर ऑब्जेक्शन दिलं. त्यांनी सांगितलं की साहेब बडवे शब्द वापरू नका. त्यांनी जर गद्दार ते जर असे पक्ष फोडत असले त्यांना बडवे म्हणा, परंतु ते शब्द योग्य होणार नाही. परंतु ह्याच लोकांनी शिवसेना संपवतील असं मी त्यावेळेला बोललो होतो. त्याची प्रचिती आता यायला लागलेली. शिवसेना नेते संजय राऊतांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. सध्या नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊतांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. तसंच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण परिवर्तनाच्या दिशेनं जात आहे. 2024ची तयारी सुरू आहे, पण त्याआधीही परिवर्तन होऊ शकेल असाही दावा राऊतांनी केला. रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर येऊनही सरकार गेंड्याच्या कातडीप्रमाणे बसून होतं. या राज्यात सरकार अस्तित्वात नाही असं ते म्हणाले. 2024ची तयारी सुरू आहे, पण त्याच्या आधीही परिवर्तन होऊ शकेल. आणि मी जे म्हणतोय, हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, ते माझं मत पक्क आहे. जर आमच्या न्यायव्यवस्थेवर दबाव आला नाही, येईल असं मला वाटत नाही, तर संविधान, घटना आणि कायदा, बरं का, याचं उल्लंघन करणारे बेकायदेशीर सरकार फेब्रुवारीचा महिना पाहणार. बारामतीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार आज सकाळपासून बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीत पवार आल्यानंतर नागरिकांचा जनता दरबारासाठी हजारोंचा जनसमुदाय जमतो, गर्दी जमते. मात्र आज पवार यांच्या सुरक्षिततेत अचानक वाढ करण्यात आल्यानं कुणालाही अजित पवारांना भेटता येत नाहीये. सुरक्षा अचानक का वाढवली याबाबतही माहिती देण्यात आलेली नाही. या सगळ्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बारामतीहून जितेंद्र जाधव. विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत आणि आपण पाहतोय विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी त्यांचा जनता दरबार असतो. परंतु आज अचानक अजित पवारांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश दिला जात नाही, त्याची संपूर्ण तपासणी करण्यात येत आहे. आणि आपण पाहतोय आता या विद्याप्रतिष्ठानच्या गेटला पोलिसांचा वेढा पडलेला आहे. सर्व बाजूंनी आपण ज्या ठिकाणी नजर जाईल त्या ठिकाणी आपल्याला पोलीस दिसतील. या ठिकाणी पोलीस स्टेशनची गाडी देखील या ठिकाणी पवार यांच्याबरोबर जी कॅनवाय असते पोलिसांची गाडी ती देखील एक बाहेर आहे, 2 गाड्या आतमध्ये आहेत. आणि अजित पवारांच्या सुरक्षेमध्ये का वाढ करण्यात आलेली आहे हे देखील अद्याप पोलिसांनी आपल्याला सांगितलेलं नाही. परंतु पवार यांच्या सुरक्षेमध्ये आता सध्या वाढ करण्यात आलेली आहे. या ठिकाणी अजित पवार स्वतः आठवड्यातून एकदा या ठिकाणी जनता दरबार घेतात. प्रत्येक व्यक्तीला भेटून त्याचं काय म्हणणं आहे, काय तक्रार आहे हे जाणून घेतात. परंतु आज विद्याप्रतिष्ठानच्या गेटवर या ठिकाणी पोलिसांचा भला मोठा पहारा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही व्यक्तीला अजित पवार यांना भेटून त्या ठिकाणी दिलं जात नाही. पवार यांच्या सुरक्षितेमध्ये अचानक का वाढ करण्यात आली हा खरा प्रश्न आहे. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फीमधील वाद संपायचं काही नाव घेत नाही. यावर सुप्रिया सुळे यांनी पलटवार केलाय. सगळ्यांनी आरोप प्रत्यारोप थांबवले पाहिजेत असं सांगताना त्यांनी महिलेचा आत्मसन्मान करणं गरजेचं आहे असं म्हटलंय. तर अजित पवारांच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी दादांची पॉप्युलॅरिटी जास्त असल्यानं त्यांची सुरक्षा वाढवली असावी असं मिश्किल उत्तर दिलेलं आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. महिलांना माते समान ज्यांनी सन्मान दिला आणि देशाला दिशा दाखवली अशा सावित्रीबाईंचा हा जिजाऊचा हा महाराष्ट्र आहे. त्याच्या ज्या पद्धतीने आज महिलांबद्दल चर्चा अनेक व्यासपीठांवर होते, अतिशय दुर्दैवी आहे. मला हे राजकारण हे अतिशय गलिच्छ वाटतं. सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना विनम्रपणे विनंती करते की हे महाराष्ट्राचं संस्कृती नाही आणि हे आपलं राजकारण नाही, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. अजित पवारांची भीती सरकारला वाटते? अर्थातच, नाही तर कशाला एवढं मोठं राज्यभर आंदोलन केलं असतं. म्हणजे अनेक वेळा मला असं वाटतं की दादाच मुख्यमंत्री आहेत आणि ईडी दोघं विरोधी पक्ष नेते आहेत, अशी परिस्थिती झाली आहे राज्यामध्ये. बुलडाण्यामध्ये लोणार तालुक्याच्या हिरडव इथं स्टेट बँकेच्या मॅनेजरची 1 जानेवारीला हत्या झाली होती. या हत्येचं गूढ उकललंय.
बँक मॅनेजर राहत असलेल्या लॉजवरील मॅनेजरनंच बँक मॅनेजरची हत्या केल्याचं समोर आलंय. पैशांच्या लालसेपोटी लॉज मॅनेजरने ही हत्या केली असं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. स्थानिक गुन्हे शाखेनं आरोपी लॉज मॅनेजरला डोंबिवलीमधून ताब्यात घेतलेला आहे. राज्यातील नेत्यांच्या वाहनांना अपघात होण्याचं सत्र काही थांबण्याचं चिन्ह दिसत नाही. माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आणि बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला अपघात घडला. शुक्रवारी रात्री 10:15 वाजेच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई इथं हा अपघात घडला. अपघातात सुदैवानं आमदार योगेश कदम बचावले आहेत. चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र हा घातपात असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येतोय. योगेश कदम यांना Y+ दर्जाची सुरक्षा असताना त्यांच्या ताफ्यात डंपर शिरला कसा असा प्रश्न आमदार संजय शिरसाटांनी उपस्थित केला. तसंच या प्रकरणी सखोल चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. आमदार योगेश कदम यांच्या अपघातग्रस्त गाडी आणि घटनास्थळाची रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पाहणी केली. तसंच या अपघाताचा सगळ्या बाजूने तपास करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेमध्ये जो गुन्हा नोंद केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये सर्व पैलू तपासून आम्ही पाहतो आहोत आणि आम्ही आमदार महोदयांच्याकडून पण अधिक माहिती घेतो आहोत आणि जो डंपर चालक आहे तर त्याचं पण आम्ही इंट्रॉगेशन जेव्हा आम्ही करणार तर त्याच्यातून सर्व पैलू सर्व अँगलचा आम्ही तपास करणार आहोत. रामदास कदम साहेबांकडे जर माहिती तशी असेल तर निश्चित त्याची चौकशी सीएम साहेब करतील. परंतु माझं स्पष्ट मत आहे की सर्वच आमदारांनी आमच्याकडे सर्वांनाच लोड असतो परंतु रात्रीचा प्रवास टाळावा, जेणेकरून घातपात जरी करायचा असेल तर रात्रीचा घातपात होणार नाही, दिवसा पकडले तरी जातील. सुरक्षा असतानाही योगेश कदम यांचा अपघात झाला आणि यानंतर ते घातपात असण्याची शक्यता वर्तवत आहेत आणि मागणी करतायत. कसं पाहताय त्याकडे? मला याची पूर्ण माहित नाही, पण जर ते स्वतःच मागणी करत असतील तर त्या मागणीचा गंभीरपणे सरकारने विचार करावाच लागेल. 2-3दा त्या ट्रकने ओव्हरटेक केलं अशा प्रकारची त्यांची भावना आहे. आणि मग जर एखाद्या लोकप्रतिनिधींचा अशा प्रकारे अपघात होत असेल तर त्याची चौकशी करायला काही हरकत नाही. कारण अलीकडच्या काळामध्ये असे अपघात वाढायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे चौकशी होऊन त्या ठिकाणी त्यांच्या आणि जनतेच्या मनातला संभ्रम दूर व्हायला त्या ठिकाणी कसली अडचण यायचा काही विषय नाही. रात्रीचा प्रवास धोक्याचा झालेला आहे याची अनेक उदाहरणं समोर आहेत, त्यावर आपण नजर टाकणार आहोत. 24 डिसेंबर 2022ला आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला अपघात झाला होता. रात्रीचा प्रवास ते करत होते आणि त्यावेळी अपघात झाला होता. 14 ऑगस्ट 2022ला शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या कारला अपघात झाला होता. तेही रात्रीच मुंबईत परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. एक्सप्रेस वेवरील त्यांच्या अपघातात विनायक मेटेंचं निधन झालं. 5 जून 2022ला तानाजी सावंतांच्या वाहनाला पुणे सोलापूर महामार्गावर अपघात झाला. 3 जून 2014ला केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंच्या कारला दिल्लीत अपघात झाला होता आणि त्यांचा मृत्यू झाला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुणे इथं स्वराज्य रक्षक संभाजी राजे अशा आशयाचे स्टिकर्स गाड्यांवर लावले होते. त्याला टक्कर देण्याकरता आज कणकवलीमध्ये आमदार नितेश राणे यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशा आशयाचे स्टिकर्स वेगवेगळ्या गाड्यांवर चिकटवून आंदोलन केलं. संपूर्ण जिल्ह्यात स्टिकर्स आंदोलन करण्यात आलं असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय. नागपूरमधील गुणवंत विद्यार्थी आदर्श शिक्षक सत्कार समारंभाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी फडणवीसांनी शिक्षण आणि शिक्षकांचं महत्त्व सांगितलं. शाळेच्या इमारतीने शाळा मोठी नाही तर तरी तिथल्या शिक्षकांच्या दर्जावर शाळा मोठी होते असं फडणवीस म्हणाले. शिक्षकांच्या मागण्यांबाबत आचारसंहिता संपल्यावर बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, त्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं. मी तर नेहमी असं म्हणतो
की एखाद्या शाळेची इमारत किती चांगली आहे याच्या आधारावरती शाळा चांगली होत नाही. त्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या भरोशावरती शाळा चांगली होते. ज्यावेळेस त्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेत जावंसं वाटतं, शाळेत जाताना कुठलीही भीती त्याच्या मनामध्ये नसते, किंबहुना शाळेत गेल्यानंतर काहीतरी आपल्याला चांगलं मिळतंय, ज्ञान मिळतंय, आपल्या शिक्षकांबद्दल आपुलकी वाटते, अशीच शाळा ही चांगली शाळा म्हणवली जाते. तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो की या ज्या सगळ्या मागण्या आपण ठेवलेल्या आहेत या संदर्भात ही आचारसंहिता संपल्याबरोबर माझ्याच दालनामध्ये तुम्हाला बोलवून मी मिटिंग घेईन. त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे नगर विकास विभागाचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना देखील आपण त्या ठिकाणी बोलवू आणि निश्चितपणे या प्रत्येक गोष्टीतनं आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आमच्या शिक्षकांना जे दिलं पाहिजे, जे देय आहे, जो त्यांचा हक्क आहे, असा सगळा हक्क हा त्यांना मिळेल. भाजप आमदार राम कदम यांनी त्यांच्या घाटकोपर मतदारसंघातील लोकांकरता काशी यात्रेचं आयोजन केलंय. यासाठी विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघतेय. केंद्रीय मंत्री नारायण राणे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यासाठी नारायण राणे LTT स्थानकावर दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आम्ही स्नेह यात्रा आयोजित करत आहोत असं राम कदम यांनी सांगितलं. श्रावण महिन्यामध्ये मी संतांची, फक्त जटाधारी संत, त्यांना मी देशातले जे ज्योतिर्लिंग आहेत त्याची यात्रा मी काढतो आहे. ज्या पूर्ण ट्रेनमध्ये केवळ आणि केवळ संत असतील आणि ते सगळे जटाधारी, त्यागपूर्ण, समर्पित जीवन जगणारे संत असतील. तर या ठिकाणी विशेष आश्रमातले काही संत देखील आमच्या सोबत या यात्रेला येत आहेत. त्या संतांचा देखील आशीर्वाद आहे. राम कदम जी यांनी काशी सारनाथ यात्रा 3000 लोक घेऊन ते चाललेले आहेत, ट्रेनने चाललेले आहेत. ही आमच्या मागे ट्रेन आहे ती काशी सारनाथ या ठिकाणी जाणार. याच्यामध्ये सर्व जे यात्रेकरू आहेत हे राम कदम हे त्यांना काशी सारनाथ देवदर्शन करायला घेऊन चालले आहेत. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या बाईकनं भुरळ घातले. प्रवीण दरेकर यांनी पाटील यांच्या BMW बाईकवरून दरेकर यांनी सैर मारली. कराडमध्ये नरेंद्र पाटील BMW बाईकवरून फिरत असताना दरेकर यांची अचानक त्यांच्याशी भेट झाली. यावेळी दरेकरांना या BMW बाईकची भुरळ पडली. यावेळी स्वतः राईड घेत या बाईकचा अंदाज त्यांनी अनुभवला. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापुरात अन्न औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईनं महाराष्ट्र केसरी डोपिंगच्या विळख्यात अडकली आहे का असा सवाल उपस्थित होतोय. मेफेन टर्माइन या औषधांची अवैधपणे विक्री केल्यानं माळशिरस तालुक्यातील 3 औषध विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांचे परवानेही रद्द करण्यात आलेत. या कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या कुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कारण याच मेफेन टर्माइन औषधांची पैलवानांना विक्री करण्यात आल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्र केसरी अवघ्या काही दिवसांवर असताना झालेली ही कारवाई मोठी आहे. त्यामुळे कुस्तीतील डोपिंगची कीड महाराष्ट्र केसरीपर्यंत पोहोचली की काय असा सवाल उपस्थित होतोय. डोपिंगमुळं समाजाला इंजेक्शन घातक आहे आज काही वाटत नाही खेळाडूला, पण येणाऱ्या काळात मात्र याचा दुष्परिणाम होऊ शकते आणि म्हणून याच्यावर आज काळाची आज सर्व स्तरावर याची चौकशी व्हावी. बातमी आहे दिल्लीतील कंजावाल या प्रकरणासंदर्भातली. दिल्लीतलं कंजावाल भागात झालेलं अपघात प्रकरण सध्या चांगलंच तापलंय.
या प्रकरणी फरार असलेल्या 7व्या आरोपीनं पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलंय. 7वा आरोपी अंकुशनं शुक्रवारी रात्री सुलतानपुरी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणातल्या सगळ्या 7ही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सगळ्या आरोपींची दिल्ली पोलिसांकडून लाय डिटेक्टर चाचणी घेतली जाऊ शकते. नवीन वर्षाच्या रात्री 20 वर्षाच्या अंजलीच्या स्कूटीला कारनं धडक दिली आणि अपघातानंतर ती कारमध्ये अडकली. कार खाली अडकली. यानंतर तब्बल 12 किलोमीटर अंतरापर्यंत अंजलीला कारनं फरफटत नेलं. तिचा मृतदेह दिल्ली बाहेरच्या कांजवाला इथं सापडला होता. दिल्लीतल्या अंजली अपघात आणि मृत्यू प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अंजलीची मैत्रीण निधीला 2020 मध्ये आग्रा इथं ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुलतानपुरी कांजवाला या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निधी बाबत हा नवीन खुलासा उघड झालाय. निधी तेलंगणातून ट्रेननं आग्रा रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. तिथे 6 डिसेंबर 2020ला तिला अटक करण्यात आली. निधीसोबत समीर आणि रवी नावाच्या मुलांनाही अटक करण्यात आली होती. या प्रकरणी निधी सध्या जामिनावर बाहेर आहे. एअर इंडियाच्या विमानात सहप्रवाशावर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्राला अटक करण्यात आली आहे. मिश्रा मुंबईत लपून असल्याची माहिती पुढे आल्यानंतर दिल्ली पोलिसांची टीम मुंबईत पोहोचली. त्यानंतर तो दिल्लीवरून बंगळुरूला पळून गेल्याची माहिती मिळाली. म्हणून दिल्ली पोलिसांच्या टीमनं बंगळुरूला जाऊन शंकर मिश्राला अटक केली. दरम्यान या प्रकरणी त्याच्या कंपनीनं त्याला कामावरून काढून टाकलंय. शंकर मिश्रा हा वेल्स फार्गो कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट पदावर कार्यरत होता. पुढच्या बातमीकडे वळतोय. ही बातमी नागपुरातून आहे. नागपूर कारागृहामध्ये कैद्याकडून मोबाईल बॅटरी जप्त करण्यात आली आहे. कोर्टातून जेलमध्ये परत येत असताना कैद्याजवळ मोबाईल बॅटरी आढळल्या होत्या. याआधी देखील कोर्टातून कैद्यांच्या मार्फत तुरुंगात मोबाईल पुरवठा होत असल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणी धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून धंतोली पोलीस तुरुंगात चौकशी करण्यासाठी दाखल झालेले आहेत. वाशिमच्या कारंजा शहरातील विद्याभारती कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांवरच जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. आपापसातील जुन्या वादामुळे 3 विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला झाला. तिघांपैकी एक विद्यार्थी गंभीर जखमी आहे. सगळ्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हल्लेखोर विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. या विद्यार्थ्यांमध्ये शुक्रवारी सुद्धा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. गंगापूर वैजापूर मार्गावर गुरुवारी रात्री चोरट्यांनी ट्रॅव्हल आणि एसटी लुटीच्या प्रयत्नात गाड्यांवर दगडफेक केली. वैजापूर गंगापूर मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांमुळे चोरट्यांचा ट्रॅव्हल एसटी लुटीचा प्रयत्न फसला असल्याची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी चालकाला उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले. ट्रॅव्हल चालक गणपत सिंग उनहार सिंग यांच्या फिर्यादीवरून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून केला जातोय. तुमचे सगळे आजार बरे करतो, मात्र आधी धर्मांतर करा असं म्हणत असं आमिष दाखवत धर्मांतरासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार तीर्थक्षेत्र आळंदी परिसरात उघडकीस आलाय. या प्रकरणी 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमका हा सगळा प्रकार काय आहे जाणून घेऊयात. शरीर रक्त आशीर्वादित कर प्रार्थना ईश्वरच्या नावामध्ये करतो काय आंबायना नाम आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना करूया. धन्यवाद ईश्वर बाप्पा. ही वेळ संधी तू दिली म्हणून धन्यवाद देते बाप्पा. एवढ्याचा ताबा घ्या तुझं आणि प्रभू भोजन घेण्यासाठी प्रत्येकाला आशीर्वाद. हे दृश्य कदाचित तुम्हाला विचलित करू शकतात, पण हा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार घडलाय तीर्थक्षेत्र आळंदीत. पीडित उद्धव कांबळेंना धर्मांतरासाठी अक्षरशः वेठीस धरण्यात आलं. प्रभू येशूचं रक्त समजून द्राक्षाचा रस आणि मांसाचे तुकडे देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार त्यांच्या सोबत घडलाय.
त्यानंतर पीडित कांबळेंनी आळंदी पोलिसात रितसर तक्रार दाखल केली. ख्रिश्चन लोकांचे काय धर्मप्रसारक येतात, ते प्रार्थना करायला होतात आणि ते प्रार्थनेमध्ये हे सैतान आले असं लहान लेकराला सध्या म्हणायला होतात आणि ते 2 ठिकाणी त्या दिवशी प्रकार घडला. त्यांच्या तक्रारीनंतर आळंदी पोलिसांकडून 3 जणांविरुद्ध जबरदस्तीनं धर्मांतर करावयास भाग पाडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आळंदी सारख्या प्रख्यात तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हा प्रकार उघड झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांकडून कसून तपास केला जातोय. याआधी देखील असे अघोरी प्रकार घडले का या दिशेनं पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहेत आणि या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहेत याचा शोध घ्यावा अशी मागणी केली आहे. विश्व हिंदू परिषदेनं अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिलाय. त्यांना प्रार्थना वगैरे त्यांच्या घरामध्ये म्हणून घेत होते, अशा पद्धतीची आमच्याकडे तक्रार आली. त्यावरून आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे की देवदेवतांच्या संदर्भात हे असे उद्गार काढले, त्याच्यामुळे हा आळंदी पोलिसांनी येथे गुन्हा दाखल केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे धर्मांतरण बंदी, लव जिहाद या संदर्भात हजारोंचे मोर्चे निघतात आहेत. तर या धर्मांतरणाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा एक कडक कायदा व्हावा व त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत. आळंदीची ही घटना समोर येण्यापूर्वी नगर आणि पालघरमध्ये देखील जबरदस्तीनं धर्मांतर घडवून आणल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे नुकताच जसा यूपी सरकारकडून धर्मांतर बंदी कायदा करण्यात आला, त्याच प्रकारचा कायदा आपल्या राज्यातही लागू करावा अशी मागणी करण्यात येते. त्यामुळे राज्य सरकार यूपीच्या पावलावर पाऊल ठेवत आपल्या राज्यातही हा कायदा आणतं का याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. मुंबईमध्ये उद्या विविध तांत्रिक कामांकरता मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बरवरील ठाणे वाशी नेरूळ आणि हार्बरवरील CSMT चुनाभट्टी वांद्रे स्थानकादरम्यान दोन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक खेळण्यात येणार आहे. त्यामुळे ब्लॉक कालावधीत या मार्गांवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी प्रवाशांची गैरसोय होणार आहे. रविवारी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक कसा असेल त्यावर नजर टाकतोय. मध्य रेल्वेच्या CSMT चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात येईल. तर ट्रान्स हार्बरवर ठाणे वाशी नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:10 मेगा ब्लॉक असेल. याशिवाय पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यान दोन्ही जलद मार्गांवर सकाळी 10 ते दुपारी 3 या कालावधीत देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येईल. मुंबईतल्या महोत्सवांपैकी सगळ्यात मोठ्या महोत्सवांपैकी एक असा माणदेशी महोत्सव मुंबईमध्ये सध्या सुरू आहे. साताऱ्यातील माण तालुक्यातील उद्योजकांना पाठबळ देण्याकरता मुंबईत हा महोत्सव भरतो. माणदेश हा नेहमीच कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेश इथल्या दुष्काळग्रस्त भागातील महिलांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी माणदेशी फाउंडेशन जवळपास 25 वर्षांपासून काम करत आहे. या संस्थेतर्फे आयोजित महोत्सव मुंबईकरांच्या कायमच पसंतीला उतरतो. रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणामध्ये हा महोत्सव भरलाय. यांना माणदेशी महोत्सवाचं 5वं वर्ष आहे. लोक इतकी तन्मयतेने ऐकतात, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. म्हणजे खरं लोकांना गावाकडची माती, गावाकडची भाषा, गावाकडचं वाङ्मय, संतांची वाणी ही अजूनही त्यांना पाहिजे, तर ती देण्याचं काम आपण खूप कमी करतोय असं मला वाटतं. राजकीय नेते वेळ वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टरचा वापर करतात. तसाच प्रकार एका कीर्तनकाराच्या बाबतीत घडला. कीर्तनाला पोहोचायला उशीर होऊ नये म्हणून सांगलीत कीर्तनकारासाठी थेट हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली. पाहुयात स्पेशल रिपोर्ट. सांगलीतल्या रामकथेनंतर कीर्तनकार समाधान महाराजांना 2 तासांच्या आत पुण्यातील वाघोलीत पोहोचायचं होतं. मात्र कारनं वाघोलीत पोहोचायला तब्बल 5.5 तास लागणार होते.
त्यामुळे आयोजकांसह भाविकांनी पुढाकार घेत हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिलं। हेलिकॉप्टरमुळे कीर्तनकार समाधान महाराज शर्मांना अवघ्या 55 मिनिटात वाघोलीत कीर्तनासाठी पोहोचणं शक्य झालं। या सांगलीच्या कथेतून तिथपर्यंत पोहोचणं मला शक्य नसल्याच्या कारणानं मी त्यांना ही तारीख मी देऊ शकत नाही असं म्हणलो होतो, परंतु शांताराम बापूंनी तुमची सुविधा मी करतो म्हणून त्यांनी हेलिकॉप्टरची सुविधा केली आणि मला हेलिकॉप्टर तिथून पाठवून वाघोलीपर्यंत कीर्तनाला नेलं। हेलिकॉप्टर प्रवासासाठीची सर्व परवानगी आधीच घेण्यात आली होती, त्यामुळे हेलिकॉप्टरला वेळेत उड्डाण करणं शक्य झालं। साधारणतः पुण्याहून सांगलीला याला 45 मिनिटं लागतात हेलिकॉप्टरला आणि ते हेलिकॉप्टर होतं संजय घोडावत यांचं आणि रितसर कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस आणि या ठिकाणी पोलिसाची परमिशन घेऊन त्या ठिकाणी ते हेलिकॉप्टर या ठिकाणी आलेलं होतं। राज्यभरात कीर्तनकारांच्या कीर्तनांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय। गावांपासून ते शहरांपर्यंत कीर्तनाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढतीये। परिणामी कीर्तनकारांना वेगवेगळ्या शहरात प्रवास करावा लागतोय आणि मोठा पल्ला गाठताना हेलिकॉप्टरची कीर्तनकारांना चांगलीच मदत होतीये। एकंदरीतच भागवत धर्माची ही पताका आकाशात झेपावतानाचं हे चित्र मनाला सुखावणार आहे। आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली। सूर्याच्या पृष्ठभागावर सगळ्यात मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे। गेल्या 4 वर्षातील सूर्याच्या पृष्ठभागावर हा सगळ्यात मोठा स्फोट असल्याचं सांगण्यात येत आहे। हा स्फोट AR-2838 नावाच्या सनस्पॉटवर झालेला आहे। सूर्याच्या उत्तर पश्चिम दिशेला हा सनस्पॉट होता, त्यावर स्फोट झाला। सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होण्याची ही पहिली वेळ नाही। सौर ज्वाला पृथ्वीच्या दिशेनं आल्यास त्याचा पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो। या सौर ज्वाळांमुळे ज्वालामुखी आणि रेडिओ कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रिकल पॉवर ग्रिड्स, GPS वर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अंतराळ यान आणि अंतराळवीरांनाही धोका निर्माण होऊ शकतो। फ्रान्समध्ये विदेशी भाषांचा शिक्षक असलेला 34 वर्षाचा युवक अलेक्झांडर फिरियानोव हा सायकलवारी करत असताना भारतातील लोकसंस्कृती अनुभवतोय। शिवजन्मभूमीतल्या सायकल प्रेमींनी त्याला खास मराठमोळी टोपी आणि शाल भेट दिली, त्याचं स्वागत केलं। प्रसिद्ध मिसळ सुद्धा खाऊ घातली। तो महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गडकोटांना भेट देतोय आणि ग्रामीण संस्कृतीचा सुद्धा अभ्यास करतोय। महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकून तो थेट किल्ले शिवनेरीवर आला आणि राजांच्या चरणी लीन झाला। मुंबई ते कन्याकुमारी हे 1,500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार तो सायकलवरून करतो आहे आणि त्याचा हा प्रवास सध्या सुरू आहे।